नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे आपला आवडता यूट्यूब चॅनल दिव्यांग ध्यास आणि विकासवर. मित्र हो, तुम्हाला कल्पना आहेच की मी ज्या दिव्यांग बांधवांसाठी काम करतो आणि त्यामुळे खूप ठिकाणी फिरावं लागतं. बऱ्याचदा आपली काही कार्यालयीन कामे असतील किंवा जी काही विशेष शिक्षक म्हणून करायची कामं असतील, त्यामुळं मी फिरतोच. पण एक सामाजिक भाव म्हणून तुम्ही मला सांगायला आनंद वाटतो की हा जो आमचा विद्यार्थी आहे जयेश, तर याच्या मामांना भेटवण्यासाठी मी खरं तर आलो होतो आळेफाट्याच्या बाजूलाच असलेल्या निमसेमाळा येथे. आणि खरं तर त्याला मला एका मामाला त्याच्या एका नातेवाईकाला भेटवायचं होतं. पण योगायोग म्हणजे आपले जे आपलं कणसे हॉस्पिटल आहे, त्या कणसे हॉस्पिटलचे जे संपर्क प्रमुख अधिकारी जे आहेत, तर ते म्हणजे आपल्या नंदनवनातले सगळ्या मुलांचे लाडके दादा ऋषीदादा साबळे, त्यांनी आम्हाला इथे बोलवलं की तुम्ही त्या जवळ आलाय तर का नाही आम्हाला भेटून जायचं. आणि त्यांना भेटायला आलो. आणि तुम्ही पाहताय की इथे अगदी खूप चांगली लोकं म्हणजे डॉक्टर संदीपजी निकम सर, जे स्वतः क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहेत, तर त्यांचा आज वाढदिवस आहे. आणि त्या वाढदिवसानिमित्त हे सगळे इथे डॉक्टर्स किंवा जे काही मदतनीस असतील, काही एक्सपर्ट्स असतील, मग ज्याच्यामध्ये काही विशेष शिक्षक आहेत, काही थेरपिस्ट आहेत, तर हे सगळे इथे भेटले. आणि आमच्या खंडागळे मॅडम, त्यांना तर तुम्ही ओळखताच की आपल्या नंदनवनातले हे सगळे आपले सहप्रवासी आहेत. म्हणजे आपण बौद्धिकाक्षम मुलांसाठी काम करतो आणि इथे आपलं जे हॉस्पिटल आहे, जिथे जे मेंटली इलनेस म्हणजे ज्याला आपण म्हणूया मनोरुग्ण किंवा जे सर्वसाधारण भाषेमध्ये बोलतात, तर त्या लोकांना भेटण्यासाठी मी इथे आलो होतो. आणि आज आमच्या दादांचा वाढदिवस आहे, तर त्यानिमित्त आम्ही सगळे भेटलो. तर आपल्या या सगळ्या चॅनलच्या सगळे जे काही दर्शक आहेत, त्यांच्याकडनं दादा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. एकदा आपण बोलूया, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर डॉक्टर, हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू दादा, तुम्हाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.